नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मी तुमचा होस्ट दीपेश शेलार। आज आपण भरपूर दिवसातून ब्लॉग बनवतोय, जेणेकरून जास्तीत जास्त किती दिवस झाले असेल, 1 ते 1.5 वर्ष झालं असेल आपल्याला ब्लॉग बनवून। आपण बनवलंच नाही कारण की ट्रेनिंग वगैरे चालू होती, त्याच्यानंतर थोडं जॉबचं चालू होतं, त्यामुळे आपल्याला ब्लॉग बनवायला टाईमच भेटला नाही। आज आपण खूप दिवसातून वेळात वेळ काढून आणि स्पेशल करून आज श्रावणी सोमवार असल्यामुळे दिंडीगडावरती आलो। तिथे शंकराची मंदिर आहे खूप मोठा, आणि ह्या गडाचं विशेष म्हणजे मंदिर, तिथे 2 मंदिर आहेत। एक पुरातन मंदिर आहे, खालच्या साईडला एक नवीन बांधलेलं वरती आहे, ते आता आपण दिंडीगडावरती जाऊन बघूया। तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता, दिंडीगडाची कमानी आहे। इथून वरती आता आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी घेऊन जाणार आहेत, त्याच्यानंतर आपण वरती दर्शनासाठी जाणार आहेत। आणि आज भरपूर गर्दी आणि कावड यात्रा पण गेलेली इकडनं, वरती भरपूर रश भेटेल आपल्याला। आणि आपल्यासोबत आज शुभम आहे, शुभम आणि आपली डिंपल पण आहे। आपण आता पुढे जाऊया गाडी घेऊन आपली डिंपल। आपण आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो, बेसपर्यंत आलेलो आहेत। इथे आता गाडी पार्क केलेली आहे आपण त्या साईडला। इकडनं नवीन मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे वरती, आणि इकडे खालच्या साईडला गेलं तर जुन्या मंदिराकडे जाऊ शकतो आपण। आधी आपण जुन्या मंदिराकडे जाऊन येऊया, पुरातन मंदिर आहे तिथे जाऊया, मग त्याच्यानंतर नवीन मंदिराकडे जाऊया वरती। सांगायचं तात्पर्य एवढं आहे का 71 वर्षातून आज आपल्याला असं भेटलं आहे की सोमवारी श्रावण चालू होऊन सोमवारी संपतोय। एक विशेष बाब आहे, कारण की हे लवकर कधी होत नाही असं। आणि 18 वर्षानंतर कंप्लीट 5 सोमवार आलेले आहेत महिन्यामध्ये, बरोबर महिना तेव्हाच संपतो आणि तेव्हाच चालू होतो, असं झालेलं। तर आपण मंदिराकडे जाऊया, जुन्या मंदिराकडे। इकडनं माझ्या उजव्या साईडला एक कच्चा रस्ता गेलेला दिसतोय, तो जुन्या मंदिराकडे जातो। आपण जुन्या मंदिराकडे जाऊया। आता आपण जुन्या मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहेत। खाली मी माझ्या मागच्या साईडला पाहू शकतो धबधबा, खालून हा वरून पडतो खाली जातो। तिकडे एक खालच्या साईडला एक गुफा आहे, तिथे आता जाऊ शकत नाही, त्यामुळे पाणी वगैरे भरपूर आहे खाली, आणि त्या गुफेमध्ये पाणी साचलं असेल। आतमध्ये जाऊन काहीच फायदा होणार नाही आपला आतमधल्या साईडला। तुम्हाला गुगलवरती या गुफेची माहिती भेटू शकते, जेणे मी पण शोधून तुम्हाला गुफेचे फोटो असतील तर मी अपलोड करून दाखवतो तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये आपल्या। त्यानंतर आपण आता मंदिरामध्ये जाणार आहेत, मंदिरामध्ये जाऊया आपण। मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता मंदिर, हे मंदिर आहे। आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया।
आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया. त्याच्या अगोदर पण तुम्ही बाहेर पाहू शकता रांजण आहे, पूर्ण दगडात कोरलेलं रांजण आहे. त्याच्यानंतर इथं कोरीव काम केलेले काही अवशेष आहेत असे. मंदिराचे जुने काही भाग आहेत, खांब असतील वगैरे असं काय असेल. तुम्ही या साईडला पण समोरच्या साईडला पण पाहू शकता. हे खूप जुनं मंदिर आहे इथलं, हे पहा. त्याच्यानंतर तिथे एक खाली पाण्याची कुंडी आहे, तिथे आता पत्रे लावून त्यांनी बंद केलेली आहे. आतल्या साईडने इथल्या साईडने दिसत नसेल, आता आतमधनं पण आपल्याला दिसणार नाही आणि ती पॅक केलेली आहे पूर्ण. मंदिरामध्ये जाऊया आपण आता, दर्शन घेऊ. एंट्रीला गणपती बाप्पा आहेत, त्याच्यानंतर मंदिर ठेवलेली तिथे. मंदिरामध्ये आता दर्शन करून झालं, तुम्ही पण पाहिलं असेल. आता आपण वरती जाऊया, पुन्हा नवीन मंदिराकडे जायचं. आपण हा पुरातन मंदिराकडे आलतो. हा पहिले मोठा मंदिर असेल, कारण की आता त्याचे काही अवशेष आजूबाजूला पडलेले आहेत. तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता, इकडे बघा त्याचे काही तोडी इकडे पडलेले आहेत, काही इकडे आहेत, काही मागच्या साईडला आहेत, आणि काही तोडींना तर असं पायऱ्या म्हणून वापरलेलं आहे. इथे खांब आहेत, काही गौमुख आहेत, असं सर्व इथे तिथे पडलेले आहेत. तुम्ही विचार करू शकता हा किती पुरातन मंदिर असेल. मला पण माहीत नाही किती पुरातन आहे, मी नेहमी इथे येत असतो. मी पण आता याची माहिती काढून तुम्हाला सांगतोच किती पुरातन आहे काय ते सर्व. आता नवीन मंदिराकडे जाऊया आपण. हा रस्ता थोडा स्लिपरी असल्यामुळे असते वरती जायला लागेल. तुम्हाला मी आता दाखवतो आपला शुभम कसा वरती असते चढतोय. असा खडतर असा रस्ता, हा एकदम चिकट झालेला आहे पावसामुळे. वरती जाऊया, त्याच्यानंतर मग नवीन मंदिराच्या वरच्या टेरेसवरती जाऊन भिवंडीचा काही बघा असा वरनं छान दिसतो. एका साईडला गोडाऊन, एका साईडला बिल्डिंग, हायवे वगैरे असा पूर्ण रस्ता दिसत असतो. शुभम सावकाश पडशील. हा, ह्या बाईंनी एक कमाल केली आहे, चप्पल घालून आलाय. त्याने काय मी पण तेच केले, चुकी चप्पल घालून आलो दोघेजण, त्या स्लिप होत आहेत. त्यासाठी सावकाश चढायला लागेल. पडलं तर मग कपड्यांची पूर्ण वाट लागेल, लाल पिवलेच होऊन राहतील. त्यासाठी सावकाश चढूया आणि तुम्हाला आता वरती भेटतो मी. आता आपण जुन्या मंदिराच्या इथून वरती आलेलो आहे. तुम्हाला इथून दाखवलेलं आतल्या साईडने गेल्यावर जुन्या मंदिराकडे, आणि इकडे वरच्या साईडला जायचं आहे. आता आपण ट्रायपॉड सेट केलेला आपला, तर वरती जाऊया, ट्रायपॉड लावूया, कारण की त्याला माईक वगैरे सर्व आहे, म्हणजे व्हॉइस क्वालिटी वगैरे चांगली येईल. हा ट्रायपॉडचा सांगायचा अर्थ असं आहे का हा बड्डेला भेटलेला मला ना, तो आज मी यूज करतो 3 महिन्यानंतर. मित्रांनी दिलेला होता, त्याला पण माहीत होतं मी भरपूर दिवस ब्लॉगिंग नाही केली, काय नाही, सगळं तुला बड्डे गिफ्ट म्हणून मी ट्रायपॉड देतो, तुझी ही आवड पुढे जोपासत राहा म्हणून. त्या विचाराने आज मी शक्यतो घराच्या बाहेर निघालो आहे ब्लॉग करण्यासाठी. आणि बोला आपण मित्रांनी दिलेली गोष्ट आहे ही आपण वापरली पाहिजे, त्यासाठी आज आपण ब्लॉगिंग करतो आहे. आणि दिंडीगाडावरती आलो आहे, तर वरती जाऊया. तर माईक वगैरे आपण सेट करून घेऊया आधी,
मग पुढे तुमच्याशी बोलत राहतो असंच. आता मंदिराकडे जाण्यासाठी आता पायऱ्या चालू झाल्या आहेत आपल्या वरती. जास्त वरती नाही आहे, हा जेवढं वाटतं तेवढं नाही आहे. जसं जसं आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये वरती जाऊ शकतो. वरती बसायची वगैरे संपूर्ण सोय केलेली आहे. बेंच वगैरे आहेत सर्व वरती. मोठा मंडप आहे मंदिराचा, तिथे बसायला पण जागा आहे. असं आपण वरती जाऊया पटापट मध्ये, कारण की आता संध्याकाळ होत आलेली आहे. काल रात्रीच्या अंधारामध्ये जेवढं आपलं काय पाहता नाही येणार त्यासाठी आपण वरती जाऊया. कालोख झालं तर काहीच पाहता येणार नाही आपल्याला. तुम्हाला तर मी डायरेक्ट वरतीच भेटतो मंदिराच्या इथे. आता आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. हवा पण मस्त वरती जोरात चालू आहे. भरपूर भाविक आहेत आत्मीय दर्शनासाठी. मग अशी एका भाविकाला विचारत हे करता सकाळी भरपूर गर्दी होती, आता कमी झालेली आहे. मंदिरात जाऊया, दर्शन करूया आपण. आपण ही बघा लहान मुलगी पण दर्शनासाठी आली होती एकदम भावामध्ये. तर आतमध्ये जाऊया आपण दर्शनासाठी. गर्दी तुम्ही पाहू शकता, पुढे भरपूर गर्दी आहे. वरच्या साईडने काही भाग आपण आतमध्ये जाऊन पाहूया ते पूर्ण. धन्यवाद. बस 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 बस. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंदिरातून आता दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं. तर आपण मंदिराच्या टेरेसवरती जाऊ वरती. तिथनं भिवंडीचा काही भाग दाखवतो. हर हर महादेव. आता गर्दी कमी झालेली इथे. त्याचा आणखीन अर्धा एक तास अगोदर आलो असतो तर पूर्ण इथं रश भेटला असतं आपल्याला. खूप गर्दी कमी येते आता. आपण मंदिराच्या वरच्या साईडला जाऊया. हा बघा आपला पाटण दिसते उभा अगोदरच. हा मंदिराचा वरचा भाग आहे पूर्ण. वरनं दिसणारी भिवंडी. आता तुम्ही टाइम लॅपचा आनंद घ्या. कमी झालेलं आहे. तुम्ही आता समोरची सिटी पाहू शकता, पुणे सिटी. तिकडच्या साईडला मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात, त्या साईडला मी राहतो. इकडे पूर्ण ही भिवंडी सिटी आहे. इकडे झोपडपट्टी आहे, इकडे मार्केट आहे पूर्ण. आणखी पूर्ण शॉर्टकट लाईट दिसते. इकडे काही गोडाऊन एरिया आहे. आणखी तिकडच्या साईडला पण दाखवतो.
इकडे पण दिसतात. इकडे नाशिक हायवे गोडाऊन आहेत. इकडे या साईडला पण गोडाऊन तुम्ही तिकडे दिसत असेल नाशिक हायवे तिकडे गेलेलं असेल मागच्या साईडनी. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर जास्तीत जास्त करा जेणेकरून आणखीन लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. ज्यांना माहीत नाही दिंडीगडाबद्दल ती थोडीफार तरी माझ्याकडून माहिती पोचेल त्यांच्यापर्यंत. आणि ह्याच्यापुढे आणखीन आपले असेच कंटिन्यू आता ब्लॉग चालू राहणार आहेत. आपला कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.